हॅलो नमस्कार, तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, इथे माझ्याकडं एकाच कस्टमरचे हे 2 ब्लाऊज आलेले आहेत। तर हे 2 ब्लाऊज आपल्याला कटोरी शिवायचे। तर त्याचबरोबर ह्या ब्लाऊज पिसावरचं हे अस्तर आणले। हे अस्तर मी 1.25 मीटर आणले, कारण त्यांना फुल स्लीव्स पाहिजे नाही, म्हणजे आपल्या कोपऱ्यापर्यंत पाहिजे ना तेवढी, त्याच्यामुळे हे 1 मीटर आणले। तर ह्याला 5 इंचाची बाही पाहिजे आणि हे आहे ब्लाऊजचं माप। तर हे माप बघा, मी अजूनपर्यंत काही ब्लाऊज वगैरे काही कटिंग केलेलं नाही आहे। तर तुम्हाला परफेक्ट माप कसं शिकायचं हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर हे आपलं ब्लाऊजचं माप आहे। तर त्याचबरोबर मी इथे काय केलं आहे, पहिल्यांदा माप घ्यायच्या अगोदर हे सगळं आहे ना बघा, पूर्ण उंची, छाती, कमर, शोल्डर, कटोरी, भाई उंची, दंडघेर, मागचा गळा, पुढचा गळा, ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण मापं घ्यायची आहेत आणि ह्याच पद्धतीने आपल्याला मापं पेपरवर टाकून घ्यायची आहेत। तर बघा, इथे पहिली मी पूर्ण उंची दाखवते तुम्हाला। आता पहिलं मी पेपर आहे ना तो साईडला ठेवते आणि जे ब्लाऊजचं माप आहे ना मी ते दाखवते तुम्हाला कसं घ्यायचं ते। तर बघा, अशा पद्धतीने शोल्डरपासून कमरेपर्यंत ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे, पूर्ण उंची। तर बघा, ही जी पूर्ण उंची आहे 14 इंच, बघा 14 इंच पूर्ण उंची। त्याचबरोबर आता इथे मी आपण जे पण इथे लिहिलं आहे ना एका पेजवर पूर्ण उंची, तिथे मी तुम्हाला सांगते तसं त्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला जे माप जसं पाहिजे तसं तुम्ही लिहू शकता। तर इथे मी पूर्ण उंची घेतली 14 इंच। तर तुमच्या मनाने तुमच्या ब्लाऊजचं माप घेऊन तुम्ही टाकू शकता। आणि तरीसुद्धा कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा मला। तर बघा, इथे पूर्ण उंची टाकली, त्याच्यानंतर इथे आपल्याला छाती टाकायची। तर बघा, हे अशा पद्धतीने जे इथे मुंड आहे, जो आपण इथे मुंड जोडला आहे तिथून आपल्याला माप घ्यायचे। तर तुम्ही असं सुद्धा माप घेऊ शकता। तर असं आहे बघा, जास्तसुद्धा ब्लाऊज ताणायचं नाही आहे, हे बघा जास्त ताणायचं नाही आहे। तर इथे आहे 10.5 इंच, म्हणजे 21 इंच, 21 इंचाची छाती आहे। तर इथे छाती 21 इंचाची टाकायची आपल्याला, म्हणजे 21 × 21, 21 × 42, बघा 42 इंचाची छाती। त्याचबरोबर इथे कमर घ्यायची। तर बघा, कमर पण व्यवस्थित घ्यायची। 16 इंच कमर आहे, म्हणजे 16×2 = 32, मागचा आणि पुढचा भाग धरून 32 इंचाची कमर आहे। त्याचबरोबर आता कटोरी घ्यायची। तर बघा, ही जी कटोरी आहे बघा, ही जी कटोरी आहे, आता हे सगळं तुम्हाला खोलून दाखवते, त्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही। तर हे बघा, ही आपण लूकपट्टी लावली, लूकपट्टीपासून आपल्याला इकडे अलीकडे घ्यायची कटोरी। ही कटोरी आहे 5.5 इंचाची, ह्या शिलाईपर्यंत बघा, जिथे कटोरीचं एंड झालं आहे तिथपर्यंतच आपल्याला घ्यायची 5.5 इंच। त्याचबरोबर शोल्डर घ्यायचं आहे, शोल्डर आहे 2.5 इंचाचा। भाई उंची 8.5 इंच, दंडघेर 6.5 इंच। त्याचबरोबर आता पुढचा गळा मोजायचा आहे, तर 1 नंबरचा आणि शेवटचं हुक लावून घ्यायचं आहे। आता पूर्ण उंची आपली किती होती, 14 इंच आपली पूर्ण उंची होती। तर बघा, 14 इंचाबरोबर इथे खाली ब्लाऊजच्या एंडला आपल्याला व्यवस्थित 14 इंचावर टेप ठेवायचा आहे अशा पद्धतीने, आणि गळा हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर हे बघा, हा गळा आहे 6.5 इंचाचा। तर गळा, पुढचा गळा 6.5 इंच। त्याचबरोबर त्याच पद्धतीने आपल्याला मागचा गळासुद्धा घ्यायचा आहे,
तर 14 इंचावर असा टेप ठेवायचा. मागचा गळा आहे 11 इंच. आता ही सगळी आपली ब्लाऊजची मापं घेऊन झाली. तर ह्याच पद्धतीने आपल्याला पेपर कटिंग करायची. तर आता पेपर कटिंगसाठी बघा, इथे पहिले आपल्याला बंद बाजू ही मी माझ्याकडे केली. तर इथे आपण बघा डबल फोल्डमध्ये पेपर घेतला आहे. बंद बाजू ही मी माझ्याकडे केली. तर इथे पहिले आपल्याला पूर्ण उंची टाकायची. व्यवस्थित तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर पूर्ण उंची ही आपल्याकडे बंद बाजूकडून टाकायची 14 इंच. तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे 15 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे. त्याचबरोबर टेप न हलवता 6 इंचावर पुढचा गळा, 6.5 इंचावर आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. इथे शोल्डर घ्यायचा. आता शोल्डर किती आहे आपला, इथे शोल्डर आहे 2.5 इंचाचा. तर इथे 5.5 इंच घ्यायचं आहे. बघा शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच. त्याचबरोबर इथून 2.5 इंच. आता इथे किती राहतं शोल्डर, 2.5 इंचाचा घ्यायचं आहे. बघा गळा रुंदी पूर्ण शोल्डर मी घेतला आहे 5.5 इंचाचा आणि गळा रुंदी घेतली 2.5 इंचाची. तर इथे सुद्धा आपल्याला जो आपण गळा घेतला होता तिथून पुन्हा आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे वरती आणि हे गळा रुंदी जोडून घ्यायची. बघा ही गळा रुंदी आपण जोडून घेतली. त्याचबरोबर मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. मी सगळ्यांसाठी एकच मुंडा घेते 5.5 इंच. बघा 5.5 इंचाचा मी मुंडा घेतला आहे. त्याचबरोबर इथे आता मुंड्यापासून आपल्याला वरती छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती आहे 42 इंच. 42 आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 10.5 इंच. तर टेप ठेवताना मी इथे खाली ठेवला आहे. बघा 10.5 इंचाला मार्क करताना आपल्याला मुंड्यापासून वरती मार्किंग करायचं आहे. बघा त्याच्यानंतर 1.5 इंच आपल्याला टाकायचं शिलाई मार्जिनसाठी. तर इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी टाकते. त्याचबरोबर बघा इथे पूर्ण उंची घेतली आपण. इथून कटोरी घ्यायची आपल्याला, कमर घ्यायची. तर कमर आहे 32 इंच. तर 32चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर 32चा चौथा भाग आहे 8 इंच. 8 चोक बघा आता इथे आपल्याला कमर टाकायची. तर कमर आहे 8 चोक 32. 1 इंच मागच्या टकसाठी घ्यायचं आहे. बघा 9 इंच म्हणजे 8 इंचावर एक मी मार्किंग केली. पुन्हा 1 इंचावर मार्किंग केली आणि पुन्हा 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता हे शिलाई मार्जिन आपल्याला जोडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर बघा इथे 1.5 इंचावर मागचा मुंडा टाकायचा आहे. बघा हा जो कॉर्नर आहे तिथे 1.5 इंचावर मागचा मुंडा, पुन्हा अर्धा इंच तसंच खाली यायचं आणि पुढचा मुंडा टाकून घ्यायचा. बघा हा आपला झाला पुढचा गळा. त्याच्यानंतर ही कमर. आता बघा हे इथून ह्या कॉर्नरपासून आपल्याला तिरकाचा 1.5 इंचावर घ्यायचा आणि हा घ्यायचा इथून खाली अर्ध्या इंचावर. तर अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे मुंडा. त्याचबरोबर बघा इथून 2.5 इंच कमरेपासून आतमध्ये 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि पुन्हा 1 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. तसंच वरती 2.5 इंचावर एक करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. तर छाती आहे 42 इंच. तर 42चा आपल्याला 10वा घ्यायचा आहे 4.2. तर इथे बघा अशा पद्धतीने मार्किंग केले
आणि हे 1 इंच घेतलं होतं तिथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता कटोरी, तर कटोरी कशी घ्यायची, इथून हे 2.5 इंच घेतलं आहे ना, तिथूनच आपल्याला वरती कटोरी घ्यायची. तर कटोरी आहे 5.5 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची, 6 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. बघा 6 इंचावर एक मार्किंग केलं आहे. इथून 6 इंच म्हणजे 5.5ची कटोरी घेतली होती, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले म्हणजे 6 इंचावर एक मार्किंग केलं. इथून आपल्याला घ्यायचं आहे 5 इंच. बघा हा पुढचा गाळा आहे, इथून 5 इंचावर एक मार्किंग करायची. त्याचबरोबर इथून आपल्याला बघा हा जो आपला पुढचा मुंडा आहे तिथे आपल्याला 1.25 किंवा 2 इंचावर तुम्ही मार्किंग केली तरी चालेल. मी इथे 1.25 इंचावर मार्किंग करते. आणि इथून आपल्याला टक्स उंची घ्यायची. तर टक्स उंची आहे 10 इंच, तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे, 10.5 इंचावर मार्किंग करायचे. आणि इथे मार्किंग केले आणि हे अशा पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि ही टक्स उंची आहे ती फक्त कटोरीला आपल्याला जोडायची अशा पद्धतीने. आता हे पूर्ण आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची. बघा ही मी पूर्ण अशी पेपर कटिंग करून घेते. पूर्ण पहिले आपल्याला आहे ना साईडनी पेपर कटिंग करून घ्यायची. हे बघा, त्यानंतर हे जे पेपरचे 2 भाग आहेत ते आपले वेगवेगळे करायचे आहेत, म्हणजे आपल्याला मागचा आणि पुढचा भाग वेगळा घ्यायचा आहे. तर इथे मी हा खालचा झाला आपला, तो मागचा भाग झाला, तो हा आपल्याला साईडला ठेवायचा आहे. आता योकपट्टी कटिंग करायची. तर ही अशा पद्धतीने तिरकी घेऊन मग ही जी सरळ लाईन आहे तिथे आपल्याला व्यवस्थित कट करत न्यायची. तर ही झाली योकपट्टी. त्याचबरोबर हा जो मागचा मुंडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण मागच्या भागामध्ये मागचा मुंडा आपण काढलेला आहे. झाला. त्याचबरोबर हा आपला पुढचा गळा कट करायचा आहे. तर पुढच्या गळ्याला तुम्ही कोणताही आकार द्या. तर इथे मी गोल आकार दिला आहे, तुम्हाला सांगायची विसरले. तर इथे बघा पुढचा गळा कट करून घ्यायचा. त्याचबरोबर ही कटोरी, तर ही कटोरी. आता आपल्याला हे मागचा भाग मुंडा आणि योकपट्टी झालेली. आता कटोरी कशी वाढवायची हे सांगते. बघा ही कटोरी घेतली, खाली एक सिंगल पेपर घेतला आहे बघा, आणि ही कटोरी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आणि सरळ ठेवायची, जरासुद्धा तिरकी ठेवायची नाही. ही जी लाईन आहे कट केलेली ती सरळच आपल्याला आली पाहिजे. तर ही अशा पद्धतीने सरळ ठेवून जी खालच्या पेपरवर आपल्याला आहे तशी कटोरीची मार्किंग करून घ्यायची. हे बघा, आणि जी ही आपण टक्स लाईन मारली होती तिथे सुद्धा आपल्याला मार्किंग करायची आणि अशा पद्धतीने टक्स लाईन जोडून घ्यायची. आता इथे आपल्याला 1/2 इंच वाढवायचे. बघा इथे फक्त शिलाईसाठी जो गोलाकार आहे तिथे फक्त आपल्याला 1/2 इंच वाढवायचे शिलाईसाठी. आणि इथून आपल्याला 1.5 इंच किंवा 1.25 इंच म्हणजे 1.5 इंच घेऊन अजून 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे 1.25 इंच. त्याचबरोबर हे असे पद्धतीने हे तिरकं जोडून घ्यायचे. आता ही जी आहे कटोरीची, बघा ही जी सरळ लाईन आहे, आपण जी कटोरीची मार्किंग केली होती त्याचा इथला शेवट, तिथून आपल्याला 1/2 इंच खाली यायचं आहे आणि ह्याचा मध्य काढायचा आहे. तर हे आहे 9.5 इंच आहे, 9चा आपल्याला मध्य घ्यायचं आहे 4.5 इंच
आणि इथून आपल्याला मध्यापासून खाली 3.5 इंचावर एक मार्किंग करायचे आणि अशा पद्धतीने ही जोडून घ्यायचं आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला जोडत नसेल तर ही जी लाईन तिरकी आलेली आहे ती सरळ आपल्याला अशा पद्धतीने खाली आणायची आणि ही पूर्ण साईडने आपली कटोरी कटिंग करून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप न करता बघितला तर नक्की तुम्हाला समजेल. आणि मी व्हिडिओ बिलकुल हे नाही केला, म्हणजे एडिट नाही केला आहे, तसा व्यवस्थित मी तुमच्यासमोर मांडलेला आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं जाईल तेवढ्यासाठी. तर हे बघा, हे टोकाला टोक अशा पद्धतीने लावले कटोरीचं. हे बघा, ही अशी कटोरी आणि हे आपल्याला टोक अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आणि जर थोडीशी एक्स्ट्रा कटोरी झाली असेल तर ती तुम्ही खालच्या साईडने अशी कट करू शकता. अर्धा पाव इंच जास्त नाही एक्स्ट्रा होत, अर्धा पाव इंच एक्स्ट्रा होती. तर हे बघा, ही पाव इंच एक्स्ट्रा झाली फक्त. तर ही कट करून घेतली आणि अशा पद्धतीने आपली कटोरी झाली. बघा, आता इथे मी बाहीसाठी पेपर घेतला. तर बाही उंची आपल्याला घ्यायची. तर बाही उंची आहे 8.5 इंच. तर इथे 8.5 इंच प्लस आपल्याला, म्हणजे तयार बाही 8.5 इंच आहे, आपल्याला प्लस 1 इंच घ्यायचं आहे. कारण अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो. त्याच 1 इंचापासून आपल्याला 3.5 इंच आतमध्ये यायचं आहे. म्हणजे बाही उंचीपासून आपल्याला पुन्हा 3.5 इंच आतमध्ये एक मार्किंग करायचं आहे. इथून आपल्याला दंडघेर टाकायचा. दंडघेर आहे 6.5 इंच. बघा, दंडघेर आहे 6.5 इंच प्लस आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता इथे छातीचा आपल्याला 5वा भाग घ्यायचा आहे. तर छाती आहे 42 इंच, 42 आपल्याला 5वा. तर इथे 8.5 इंचावर एक आपण मार्किंग करायची. 42चा 5वा म्हणजे 8.4 येते. तर इथे मी 8.5 घेते. बघा, हे आपण जे 3.5 इंच ही आपली चालली पूर्ण बाही उंची इथपर्यंत. इथून आपण इथपर्यंत 3.5 इंच आतमध्ये घेतले. 3.5 इंचापासून इथे आपण छातीचा 5वा भाग घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी टाकले आणि हे मार्जिन जोडून घ्यायचं. आता हे 8.5चा आपल्याला निम्मा घ्यायचा आहे. तर 8.5च्या निम्मा आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि इथे बरोबर 8.5 इंचावर टेप ठेवायचा. अशा पद्धतीने एक मार्किंग करायचं, म्हणजे आपला मध्य निघेल. तर हे जेवढा मध्य आहे बघा, 4च्या पुढे 2 रेषा, तेवढंच आपल्याला इथे सुद्धा घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. बघा, इथून इथपर्यंत 1 इंच, इथून इथपर्यंत 1 इंच आणि इथे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, कुणालाही सहज जमेल. आणि इथे 1 इंचावर आपल्याला पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर इथे मी पहिला बाहीच्या मागच्या आकारापासून, जो बाहीचा मागचा आकार असतो तिथून मी पहिलं कट करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. त्याचबरोबर पूर्ण पेपर आपण ओपन करायचा आणि अशा पद्धतीने बाहीचा पुढचा आकार कापून घ्यायचा. तर ही झाली आपली पूर्ण कटोरी 42 इंचाच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग. त्याचबरोबर आता इथे मी पहिलं अस्तर कटिंग करून घेते. आता मी तुम्हाला एक पार्ट कटिंग करून दाखवते, कारण एवढं मोठं अस्तर काय तुम्हाला दिसणार नाही. तर बघा, इथे डबल फोल्डमध्ये अस्तर घेतलं आहे. बंद बाजू ही मी माझ्याकडे केली. पहिल्यांदा आपल्याला स्टार्टिंगला जो पार्ट मांडायचा तो मागचा भाग घ्यायचा आहे, कारण
मागचा भागच आपल्याला पहिला मांडून घ्यायचा. तर व्यवस्थित अशा पद्धतीने मागचा भाग मांडायचा आणि इथे जे कडेने आहे तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा इथे मी पूर्ण कडेने मार्किंग करून घेतले, तुम्हाला दिसतच असेल. बिलकुल इकडे तिकडे थोडंसुद्धा वाढवलेलं नाही आहे तशी मी मार्किंग करून घेतली. तर हा भाग मी साईडला ठेवून कटिंग करून टाकते. हे बघा आहे तसाच आपल्याला हा कटिंग करायचा आहे. बघा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोरच करते, बिलकुल एडिट करत नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजायला ही सोपं जाईल आणि लगेच कळलंही. तर हे बघा आता हा भाग मी आहे तसाच बाजूला ठेवते. त्याचबरोबर आता घ्यायचा आपल्याला मुंडा. तर व्यवस्थित मुंडा ते बघा इथे आपण अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे. तर हा आपल्याला मुंडा उलटा ठेवायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित मार्किंग करता येते. हे बघा जी आपण मार्किंग केलेली साईड आहे ती आपल्याला खालच्या साईडला ठेवायची. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे सुद्धा मी तुम्हाला आता हा पार्ट किती वाढवायचा हे तुम्हाला दाखवते. आता आपल्याला हा इथून इथपर्यंत स्टॉप करायचा. तर ही आपली कटोरीची साईड आहे. तर ही कटोरीची साईड आपल्याला 1/2 इंच वाढवायची. बघा शिलाईसाठी आपल्याला 1/2 इंच, जशी आपण कटोरी वाढवताना जी 1/2 इंच वाढवली होती शिलाईच्या साईडनी, तशीच आपल्याला ही सुद्धा 1/2 इंच वाढवायची. तर हे अशाच पद्धतीने गोलाकार भाग घेऊन 1/2 इंच वाढवली. त्याचबरोबर तसंच आपल्याला पुढे घ्यायचं आहे. बघा हे बघा तसं त्याच पद्धतीने आपल्याला तसंच पुढे 1/2 इंच यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने तसंच आपण पुढं 1/2 इंच येत आलो आहे. आणि जो हा मुंड्याचा भाग आहे खालचा तो आपल्याला आहे तसं मार्किंग करायचा. म्हणजे इथे जरासुद्धा आपल्याला काय वाढवायचं नाही आहे. आता पुन्हा एकदा सांगते. हे बघा जी आपण ही आपली योगपट्टी ही आपली आहे कटोरी. तर कटोरी इथे आपण जी दुसरी कटोरी जोडणार आहे, हे बघा ही जी आपण कटोरी जोडणार आहे ह्याला आपण अशा पद्धतीने इथे ही कटोरी जोडणार आहे. तर ह्या कटोरीला आपण जे इथे 1/2 इंच वाढवलं आहे ना ते हे बघा अशा पद्धतीने आपण 1/2 इंच वाढवलं आहे. तर इथे सुद्धा आपल्याला 1/2 इंच वाढवायचे शिलाईसाठी. आणि तसंच पुढे आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि बाकी आपल्याला आहे तसंच ठेवायचं. तर हे सुद्धा मी कटिंग करते. आता मी दोन्ही अस्तर एकत्रच कटिंग केलं असतं पण तुम्हाला समजणार नाही म्हणून मी एक अस्तर कटिंग करते म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा सोपं जाईल आणि लगेच कळेल सुद्धा. तर हे व्यवस्थित आहे तसंच आपल्याला कटिंग करायचं आहे. बघा आता हे आपली झाला मुंडा, तो मी साईडला ठेवते. आता योगपट्टीसुद्धा आपल्याला आहे तशीच कटिंग करायची, बिलकुल कुठे वाढवायची नाही आहे. तर आहे तशीच मी कटिंग करते. बघा योगपट्टी मी आहे तशीच कटिंग केली, तुमच्यासमोरच आहे, बिलकुल कुठे वाढवलेली नाही आहे. योगपट्टी पण मी साईडला ठेवते. आता आहे कटोरी. तर बघा आता कटोरी कशी ठेवायची, तर ही जी आहे लाईन तिथे आपल्याला हे टोक ठेवायचं बघा गळ्याचं आणि अशा पद्धतीने तिरकी ठेवायची. ह्याच्यामध्ये आपल्याला 1-1.5 इंचाचं तरी कमीत कमी अंतर पाहिजे म्हणजे ही आपली कटोरी व्यवस्थित तिरकी बसेल. म्हणजे तुम्हाला जर इथे कुठे ठेवायचं म्हटलं तर तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी इथे कुठे ठेवत नाही आहे, मी साईडलाच ठेवते. तर हे बघा अशा पद्धतीने. आणि ही जी आपली मधली लाईन आहे बघा, ह्या जो आपण मध्ये घेतला आहे तो आपला तिरका आला पाहिजे. तर ह्याला पण आपण आहे तशीच मार्किंग करायची. बघा कटोरीला मी आहे तसंच मी मार्किंग केले म्हणजे तुम्हालाही समजेल. बघा बिलकुल कुठेच काही वाढवलेलं नाही आहे. आता मी आहे तशीच कटिंग करून घेते. आता मी ही कटोरी कटिंग केली. आता बाही राहिली फक्त आपली. आता इथे बघा बाही ठेवली.
तर बाही आपल्याला आहे तशीच कटिंग करायची. तर व्यवस्थित मी अशा पद्धतीने ठेवली आणि आहे तसंच मी मार्किंग करून घेते. आहे तसंच मी मार्किंग करून आता कटिंग करून घेते. बघा अस्तराचे सगळे पार्ट आपले कटिंग करून झाले. आता आपण ब्लाऊज पीस कटिंग करूयात. आता आपल्याला सगळे आहे तसेच पार्ट मांडून घ्यायचे आहेत. बघा इथे बाही, तर बाहीसाठी इथे थोडासा कपडा जॉईन करावा लागणार आहे कारण थोडीशी कपडा कमी पडतो आहे. तर हे बघा इथे आपलं बाही कटिंग करून घेऊ. बघा इथे सगळे पार्ट मी मांडून घेतलेत आहे तसे, फक्त मी बाही कटिंग केलेली आहे. सगळे आहे तसेच मांडून घेतले. आता हे सगळे पार्ट आपल्याला आहे तसेच कटिंग करायचे. बघा इथे सगळे आपले पार्ट कटिंग करून झालेत. ही बाही झाली आपली, ही झाली आपली योगपट्टी, त्याचबरोबर ही झाली कटोरी, हा झाला मुंडा आणि हे झालं आपला मागचा भाग. तर इथे तुम्हाला जर मागचा भाग गळा टाकायचा असेल तर इथे तुम्ही इथे 2.5 इंच आणि इथे तुमची गळा रुंदी काय असेल ती तुम्ही घेऊ शकता. इथून पुन्हा 2.5 इंच आणि हा एक बॉक्स करून तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही गळा घेऊ शकता. तर धन्यवाद. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दुसरे कोणते तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असतील किंवा काही अडचण येत असेल तर नक्की कमेंट करून विचारा. मी नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. धन्यवाद.